कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मार्ग मोकळा झालेला आहे, तर आता सरकार शॉपिंगची सोय करणार आहे. ऑटो टॅक्सीचं भाडं वाढण्याची शक्यता आहे, तर सर्वोच्च AI तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांच्या परदेश प्रवासावरील निर्बंध अधिक कडक करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रातील पडीक सरकारी जमिनीवर गवत आणि बांबूची लागवड आता करता येणार आहे, तर BCCI सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये IPL आयोजित करण्याचा विचार का करतंय? अल्फामध्ये आलियासोबत काम करण्याबद्दल बॉबी देओल काय म्हणालाय, या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 28 मे वार गुरुवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या या कर्जमाफी योजनेबाबत शेतकऱ्यांच्या मनात अनेक शंका होत्या. राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांमध्ये विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. 18 जून रोजी मतदान होणार आहे, त्यामुळे आचारसंहितेमुळे सरकार 30 जूनच्या मुदतीत ही योजना राबवू शकणार नाहीये, असा दावा विरोधी पक्ष सातत्यानं करत होता. परंतु राज्य सरकारच्या विशेष विनंतीवरनं दिल्लीतल्या निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय की ही योजना अर्थसंकल्पाचा भाग आहे, त्यामुळे निवडणुकांपूर्वी जाहीर करण्यात आल्यानं ती थांबवली जाणार नाही. या ऐतिहासिक निर्णयानंतर राज्यातील सहकारी विभाग आणि कृषी बँकांमध्ये युद्ध पातळीवर कामाला सुरुवात झालेली आहे. बच्चू कडू आणि महाविकास आघाडी यांच्या संयुक्त दबावानंतर प्रशासनानं लाभार्थ्यांच्या याद्या अंतिम करण्यास सुरुवात केली. खरीप पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांवरल्या जुन्या कर्जाचा बोजा पूर्णपणे दूर करणं हे सरकारचं मुख्य उद्दिष्ट आहे, जेणेकरून ते पुन्हा शेती करण्यासाठी बँकांकडनं नवीन पीक कर्ज घेऊ शकतील. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे आधुनिक ई-कॉमर्स पोर्टल बद्दलची. आपल्या देशात खादी क्षेत्रानं जलद वाढ अनुभवलेली आहे. या संदर्भात खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे की खादी इंडिया उत्पादनांसाठी एक नवीन आणि आधुनिक ई-कॉमर्स पोर्टल लवकरच देशात सुरू केलं जाईल. गेल्या वर्षी 2 लाख कोटी रुपयांच्या विक्रीनंतर आता सर्वसामान्यांसाठी एक मोठा खजिना खुला होतोय. अध्यक्ष मनोज कुमार यांनी नवीन पोर्टलचं तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्य स्पष्ट करताना असं सांगितलं की हे पोर्टल पूर्णपणे मोबाईल फर्स्ट असेल. ग्राहकांना उच्च रेझोल्युशन प्रतिमा, सुधारित पेमेंट सुविधा आणि शॉप द लुक सारख्या आकर्षक वैशिष्ट्यांचा लाभ मिळेल. जनरेशन झीच्या प्रेक्षकांना सर्वाधिक आकर्षित करणं आणि ब्रँडची कहाणी जगासमोर प्रभावीपणे मांडणं हे या पोर्टलचं मुख्य उद्दिष्ट आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात ऑटो रिक्षाच्या दराची. दिल्ली NCR मध्ये CNGच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे, त्यामुळे मुंबईतल्या ग्राहकांना दिलासा मिळालाय. महानगर गॅस लिमिटेडनं शहरातल्या CNGचे दर हे 84 रुपये प्रति किलोवर स्थिर ठेवले आहेत. मात्र सतत वाढणाऱ्या इंधनाच्या किमती आणि महागाईच्या दबावामुळे मुंबईतल्या ऑटो रिक्षा चालकांची चिंता आता वाढली आहे. रिक्षा संघटनेचं असं म्हणणं आहे की परिचालन खर्चात सतत वाढ असल्यामुळे सध्याच्या दरात वाहनं चालवणं कठीण होतंय. चालकांचं असं म्हणणं आहे की जर इंधनाच्या किमती अशाच वाढत राहिल्या तर मुंबईतील ऑटोच्या भाड्याचे दरही येत्या काही दिवसात सुधारित करावे लागतील. देशात इंधनाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळालाय, जेव्हा महानगर गॅस लिमिटेडनं मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात CNGच्या दरात वाढ केली नव्हती. वाढत्या इंधन दराचा परिणाम गंभीर असल्याचं लक्षात घेऊन अनेक संघटनांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन भाडेवाढीची मागणी केली आहे. त्यांनी खटुआ समितीच्या शिफारसींच्या आधारे सरकारला एक नवीन भाडे प्रस्तावही सादर केलाय. पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात चीनच्या शी जिनपिंग सरकारची. चीनचं शी जिनपिंग सरकार
चीनचं शी जिनपिंग सरकार हे प्रमुख AI तज्ज्ञांच्या परदेश प्रवासावरले निर्बंध अधिक कडक करतंय. चीन सरकारनं खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक AI तज्ज्ञांच्या प्रवासावर नवीन नियम लागू केले आहेत. यामध्ये अलीबाबा आणि डीपसीक सारख्या मोठ्या कंपन्यांशी संबंधित असलेल्यांचा समावेश आहे. चीनी सरकारी यंत्रणा ही प्रगत AI तंत्रज्ञानावर काम करणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवून आहे. अशा व्यक्तींना आता परदेशात प्रवास करण्यापूर्वी सरकारची परवानगी घेणं बंधनकारक असू शकतं. या नियमांमध्ये स्टार्टअपचे संस्थापक, संशोधक आणि मोठ्या कंपन्यांमधील कार्यकारी अधिकारी यांचा समावेश आहे. पॉडकास्टची 5वी बातमी ऐकूयात पडीक सरकारी आणि महसूल विभागाच्या जमिनींची. ग्रामीण भागांपासून ते शहरापर्यंतच्या पडीक सरकारी आणि महसूल विभागांच्या जमिनींवर गवताची लागवड करण्याचा निर्णय सरकारने आता घेतलाय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं सांगितलंय की पडीक सरकारी जमिनींवर मोठ्या प्रमाणावर नेपियर गवत आणि बांबूची लागवड करण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे ही जमीन स्थानिक महिला बचत गट, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि सुरक्षित बेरोजगारांच्या संघटनांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जाईल. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातनं. IPLचा 19वा हंगाम आता संपलाय आणि विजेते लवकरच निश्चितही होणार आहेत. स्पर्धेचे आयोजक BCCI आणखी एक हंगाम यशस्वीपणे पूर्ण करण्यास उत्सुक असले तरीही त्यांचं लक्ष आगामी हंगामावरही केंद्रित आहे, ज्यामध्ये मोठ्या बदलांचा अधिक विचार केला गेलाय. असाच एक विचार IPLच्या वेळापत्रकाशी संबंधित आहे, जे आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हलवण्यावर चर्चा सुरू आहे. IPLचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. मे महिन्यातील वाढत्या तापमानामुळे हा विचार केला जात असल्याचं त्यांनी सांगितलंय. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात बॉबी देओलची. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा अल्फा हा चित्रपट या वर्षातला सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. आलियासोबत शर्वरी वाघ सुद्धा मुख्य भूमिकेत आहे. बॉबी देओलचीही या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका आहे. बॉबी पहिल्यांदाच आलिया सोबत पडद्यावर दिसणार आहे. बॉबी देओलनं यशराज फिल्म्सच्या अल्फा चित्रपटाचं चित्रीकरण हा आपल्या कारकिर्दीतील सर्वात समाधानकारक अनुभवांपैकी एक असल्याचं म्हटलंय. बॉबी देओल म्हणालाय, मला रणबीर आणि आलिया दोघंही खूप आवडतात. मला नेहमीच त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. मी रणबीर सोबत ॲनिमल केला होता आणि आता आलिया सोबत अल्फा करतोय. या दोघांसोबत काम करणं हा एक अद्भुत अनुभव होता. अल्फासारखा चित्रपट भारतात बनतोय, ज्यात 2 मुली पडद्यावर दमदार ॲक्शन सिक्वेन्स सादर करतायत. ही गोष्ट मुळातच खूप आश्चर्यकारक आहे. मला अल्फा यासाठीही आवडतो कारण तो नवीन, ताजा आणि चित्रपटगृहांमधील प्रेक्षकांना एक वेगळा दृकश्राव्य अनुभव देईल. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.